आपण पाहत आहात इन गोवा 24 तास। टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या 44व्या दीक्षांत समारंभात गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांना मानद डिलीट पदवी प्रदान करण्यात आली। लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या विचारांवर उभ्या असलेल्या या प्रतिष्ठित संस्थेकडून मिळालेला हा सन्मान अत्यंत अभिमानास्पद असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। हा गौरव गोव्यातील जनतेला तसंच आपल्या गुरुजन आणि शिक्षकांना समर्पित करत सार्वजनिक सेवेसाठी मिळणाऱ्या प्रेरणेचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला। यावेळी समारंभात पदवीधर विद्यार्थ्यांनाही त्यांनी उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या। समजत आहे गोव्यातील कामासाठी आणि गोव्याच्या विकासासाठी जे आम्ही स्वप्न बघतोय विच इज विकसित गोवा 2037 म्हणजे आपण दिलेल्या ह्या डिलीट डिग्रीच्या नंतर म्हणजे माझा काम करण्याचा ओघ अजूनही 10 पटीने वाढेल आणि नक्कीच गोवा विकसित गोवा 2037 करण्यासाठी आणखीही बळ देईल। माझ्या स्वयंपूर्ण गोवा ह्या कार्यक्रमाची नोंद घेतली आणि डिलीट ही डिग्री कुलपतींच्या हस्ते माझ्यासाठी प्रदान केली। पुनश्च एकदा मी त्यांचं धन्यवाद म्हणतो। उपस्थितीमध्ये असलेले टिळक विद्यापीठाचे प्राध्यापक, विद्यार्थी आणि पुणे शहरातील बंधू आणि भगिनींनो, सर्वात प्रथम मी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या खूप खूप आभारी आहे, कारण त्याने मला ही डिलीट डिग्री गोमंतकाच्या स्वयंपूर्ण गोवा या खासा कार्यक्रमासाठी त्याने मला ही डिग्री दिली। त्याबद्दल मी पुनश्च एकदा त्यांचं खूप खूप आभार मानतो आणि मी आजची ही डिलीट डिग्री तमाम गोवेकरांना अर्पित करतो, कारण ज्यांच्यामुळेच मी हा कार्यक्रम यशस्वी करू शकलो आणि स्वयंपूर्ण गोवा ह्या कार्यक्रमामध्ये माझ्याबरोबर असलेले माझे सगळे प्रशासकीय अधिकारी, कारण ह्या सर्वांसाठी मी समर्पित करतो। मी आता या पदवीदान समारंभाच्या अगोदर म्हणजे डिलीट डिग्री या अगोदर गोव्यातील कोणाला दिली आहे हे जस्ट लक्ष देऊन बघितलं तर त्यामध्ये असलेल्या किशोरीताई आमोणकर, डॉक्टर रघुनाथ माशेलकर आणि श्री डॉक्टर अनिल काकोडकर हे तिघेही ओरिजिनली गोवन आहेत आणि मला वाटतं ह्या पदवीदानामध्ये भाग घेणारा मी चौथा गोवन असेल। त्याबद्दलही आपलं पुनश्च एकदा मी खूप खूप धन्यवाद म्हणतो। माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी कोविड काळामध्ये आत्मनिर्भर भारत ही संकल्पना आपल्या सर्वांच्या समोर ठेवली आणि हा भारत देश कशा पद्धतीने आत्मनिर्भर होऊ शकतो यासाठी त्याने आपले विचार सर्वांच्या समोर मांडले। मी त्यावेळी बघितलं तर गोवा विच विज अ डिपेंडंट स्टेट ऑन नेबरिंग स्टेट म्हणजे कर्नाटक असेल, महाराष्ट्र असेल, बाकी स्टेटीवरती ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, पिसिकल्चर, डेअरी कल्चर या सगळ्यांसाठी डिपेंडंट होता। बिंग अ टुरिस्टिक स्टेट असल्या कारणाने आम्ही जास्तीत जास्त डिपेंडंट होत चाललो होतो। ॲग्रिकल्चर एका दृष्टीने कमी होत चाललं होतं, हॉर्टिकल्चर एका दृष्टीने कमी होत चाललं होतं आणि कोविड काळामध्ये त्याची जाणीव आम्हाला सर्वांना झाली आणि तेव्हाच मी ठरवलं की माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून संपूर्ण भारत देशावरती जो कोविड संकट काळ आला होता त्यामध्ये एक नवीन काहीतरी करून दाखवावं आणि त्यांच्याच प्रेरणेने स्वयंपूर्ण गोवा ही मोहीम सुरू केली आणि स्वयंपूर्ण गोवा 2 ऑक्टोबर 2020 या दिवशी पहिल्या टप्प्यातनं गोव्यातील सगळ्या पंचायती, सगळ्या म्युन्सिपालिटी त्यामध्ये GCS म्हणजे गोवा स्टेटचे ऑफिसर्स अपॉइंट करून स्वतः फ्रंट लेवलवरती मॉनिटर करायला सुरुवात केली। काही काळानंतर या मोहिमेमध्ये सगळ्यांनीच भाग घेतला आणि ही मोहीम पूर्णतः 2 वर्षामध्ये यशस्वी झाली। 2 गोष्टीमध्ये की केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या सगळ्या योजना सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवू शकलो आणि आपण ज्याला म्हणतोय की ऑनरेबल PMचा फ्लॅगशिप प्रोग्राम हर घर नल से जल असेल, हर ग्राम सडक असेल, हर घर इन्शुरन्स असेल, हर घर बिजली असेल, असे कित्येक कार्यक्रम म्हणजे आपण 100% कार्यक्रम हे पूर्ण गावागावातनं घराघरातनं यशस्वी करू शकलो आणि खऱ्या अर्थाने आपण ज्याला म्हणतोय की अंत्योदय, सर्वोदय आणि ग्रामोदय या तत्वाने सर्व्हिस देऊ शकलो। म्हणूनच तर स्वयंपूर्ण कार्यक्रम हा चांगल्या पद्धतीने हा यशस्वी झाला। आणि दुसरी गोष्ट ज्याला आपण म्हणतोय की गोवा सेल्फ रिलायंट व्हावा, ही संकल्पना जी होती सेल्फ रिलायंट कशामध्ये
तर सेल्फ रिलायंट ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये, हॉर्टिकल्चर सेक्टरमध्ये, पिसिकल्चर सेक्टरमध्ये, डेअरी फार्मिंगमध्ये ज्यावेळेला ह्या स्कीम्स आणि योजना लोकांपर्यंत पोहोचायला सुरुवात केला तेव्हा खऱ्या अर्थाने गोव्याने म्हणजे ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये नवीन युवकाने म्हणजे स्वतःहून इंटरेस्ट घेऊन ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, पिसिकल्चरमध्ये काम करणं सुरुवात केलं. आणि आज अभिमानाने मी सांगतो की गोव्यातील काही हॉर्टिकल्चर प्रॉडक्ट जे आम्ही 100% इम्पोर्ट करत होतो ते आज आम्ही एक्सपोर्ट करतो आहोत बाकीच्या राज्यामध्ये. ही त्याची यशस्वीता आहे. आणि खरं म्हणजे मी आता उदाहरण जर द्यायचं झालं तर देर इज अ यंग फार्मर इन द स्टेट ऑफ गोवा, म्हणजे 50,000 स्क्वेअर मीटरमध्ये सुद्धा शेती करून त्याचं अॅन्युअल इन्कम विच इज इन मोर दॅन 50 lakhs रुपीज. दिस इज द सक्सेस स्टोरी ऑफ द फार्मर. मोर दॅन 50 lakhs रुपीज हेही पॉसिबल होऊ शकतं फार्मिंगमधून, हे त्याने दाखवून दिलं. आणि कंटिन्युअसली लास्ट 4 years ही इज टेकिंग हिज इन्कम मोर दॅन 40 lakhs एव्हरी इयर. म्हणजे दरवर्षी 40-50 lakhs इन्कम तो काढू शकतो हे त्याने सिद्ध करून दाखवलं. आणि त्याचं म्हणणं आहे की स्वयंपूर्ण गोवा ह्या कार्यक्रमातनं मी ही प्रेरणा घेऊ शकलो आणि यशस्वी होऊ शकलो. असे कित्येक युवक, कित्येक शेतकरी यातनं पुढे आले. आणि एवढंच नाही तर वी हॅव मोर फोकस ऑन द स्किलिंग प्रोग्राम, ज्याला आपण स्किलिंग, रिस्किलिंग आणि अपस्किलिंग म्हणतोय. मग ITI असेल, पॉलिटेक्निक असेल, यामध्ये अपस्किल करण्यावरती भर दिला. आणि टुरिझम सेक्टरवरती म्हणजे ज्या आपण म्हणतोय की आवर टुरिझम इंडस्ट्री विच इज अ व्हाईट कॉलर जॉब, इट इज अगेन द मॅक्झिमम लोक जे बाहेरून येत होते तेच या ठिकाणी जॉब करत होते. द स्पेशली द नॉर्थ ईस्टर्न म्हणजे आपल्या ईस्टर्न भागातून जे जास्त लोक मुलं येत होती ते जॉब करत होते. पण ज्यावेळी स्किलिंग, रिस्किलिंग वरती भर दिला, आज मोर दॅन द 50% युथ आर द गोवन युथ हु आर वर्किंग इन दिस इंडस्ट्री. हे सांगायलाही मला खूप प्रोफेशनल कॉलेजेस अलॉंग विथ द म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट एस्टॅब्लिशमेंट इन द स्टेट ऑफ गोवा. इट इज अन आयुष इन्स्टिट्यूट असेल, नॅशनल वॉटर स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट असेल, इंटरनॅशनल वॉटर स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट असेल, IIT, NIT याबरोबर द प्रायव्हेट युनिव्हर्सिटी बिल पास केल्यानंतर आता प्रायव्हेट युनिव्हर्सिटी इज ऑल्सो स्टार्टेड एस्टॅब्लिशिंग इन द स्टेट ऑफ गोवा. रिसेंटली द Parul University, the World Peace University and the Ganpati University, especially in the marine science, यासारख्या नवीन युनिव्हर्सिटीज आज गोव्यामध्ये एस्टॅब्लिश व्हायला लागल्यात. मी मोठ्या अभिमानाने सांगेन की गोवा इज एन एज्युकेशन हब फॉर द म्हणजे कमिंग इयर्स हे होईल याचाही मला खूप अभिमान आहे. आणि त्याचसाठी या बदलत्या काळामध्ये म्हणजे हे शिक्षण हे खूप म्हणजे इनोव्हेशन टेक्नॉलॉजीच्या बरोबर स्किलिंग शिक्षण हे खूप महत्वाचं आहे. रिसेंटली आम्ही टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या बरोबर स्किलिंग युनिव्हर्सिटीचं स्किलिंग एज्युकेशनसाठी टायअप करायला लागलोय. म्हणजे इन द आपल्या इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर याबरोबरही टायअप आमचा होणार आहे. म्हणजे गोव्यातील मुलांनाही टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा यासाठी खूप फायदा होईल. नक्कीच त्यामधून एम्प्लॉयमेंट अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये जनरेट होईल. मी पुनश्च एकदा म्हणजे रोहित टिळक यांना अभिनंदनही म्हणतो आणि लवकरात लवकर हे स्किलिंग इन्स्टिट्यूट गोव्यात एस्टॅब्लिश व्हावं यासाठीही त्यांना मी शुभेच्छा देईन. गोव्यामध्ये आत्ताच्या घडीला म्हणजे आपण ज्याला म्हणतोय की आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, रिन्युएबल एनर्जी असेल, बायोसायन्स असेल किंवा डिजिटल एज्युकेशन असेल, इन हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर असेल, खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीने बदल करू शकलो. इट इज ओनली विथ द हेल्प ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करण्यासाठी आम्हाला खूप मदत झाली. आणि त्याचसाठी म्हणजे हे सगळं करत असताना सुद्धा म्हणजे आपण ज्याला म्हणतोय की इट इज अन इकॉनॉमिक इंडिपेंडन्स टेक्निकल इट इज अन इकॉनॉमिक इंडिपेंडन्स असेल किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गोव्यात काम होत आहे. नवीन पिढी त्यामध्ये सातत्याने म्हणजे अशा पद्धतीच्या कामासाठी पुढे येत आहे. मी आजच्या या समारंभामध्ये परत एकदा मी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ यांच्यासाठी खूप खूप आभारी आहे, ज्याने खास करून माझ्या स्वयंपूर्ण गोवा ह्या कार्यक्रमाची नोंद घेतली आणि डिलीट ही डिग्री कुलपतींच्या हस्ते माझ्यासाठी प्रदान केली.
पुनश्च एकदा मी त्यांचं धन्यवाद म्हणतो आणि मी सदोदित म्हणजे गोव्यातील कामासाठी आणि गोव्याच्या विकासासाठी जे आम्ही स्वप्न बघतोय की ऑनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी विच इज अ विकसित भारत 2047 तेच स्वप्न विच इज विकसित गोवा 2037 10 इयर प्रायर म्हणजे आपण दिलेल्या ह्या डिलीट डिग्रीच्या नंतर म्हणजे माझा काम करण्याचा ओघ अजूनही 10 पटीने वाढेल आणि नक्कीच गोवा विकसित गोवा 2037 करण्यासाठी आणखीही बळ देईल असं मी म्हणेन आणि स्वयंपूर्ण गोवा 2.0 जो जास्त प्रमाणामध्ये गोव्यात इम्प्लिमेंट करण्यासाठी आपल्या युनिव्हर्सिटीतही मला सहकार्य लाभेल. मी सातत्याने युवा तरुण आणि शेतकरी यांच्या सहकार्याने विकसित गोव्याच्या मोहिमेसाठी आपलंही सहकार्याची अपेक्षा करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत.